हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल रुद्र यश व्लॉग्स. मी आहे रुद्र आणि आज मी आलेलो आहे बाबुलनाथ मंदिरमध्ये. तर सर्वात प्रसिद्ध आणि मानलेल्या मुंबईच्या मंदिरांमधून एक बाबुलनाथ मंदिर, जे जवळपास 130-140 म्हणजे 130-140 इयर्स ओल्ड त्याचं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यापेक्षाही जुनी त्या शंकर भगवानच्या पिंडाचे जे आहे ते महत्त्व आहे. सो आज हे मंदिर मी फर्स्ट टाइम आलेलो आहे. सो आता आपण एक्सप्लोर करूया की हे बाबुलनाथ मंदिर कसं आहे ते. सो लेट्स गो अँड लेट्स स्टार्ट द व्लॉग. तर गाईस, बाबुलनाथ मंदिर मध्ये आता एंट्री करायला चाललोय. खूप ब्युटिफुल हे आहे इकडे. वाईब्स खूप पॉझिटिव्ह येतात. म्हणजे मंदिराचा जो एरिया आहे ना, त्यात एंटर केल्या जेवढ्या पॉझिटिव्ह वाईब झाल्या ना मला. आहे बघा, हे मंदिर आहे श्री बाबुलनाथ मंदिर चॅरिटीज. आता या स्टेप्स जवळपास 100 स्टेप्स आहेत ज्या आता आपण चढणार आहोत. सो लेट्स गो. सो गाईज, इथे ना शूट करायला अलाउड नाही आहे गेस. मला गेटवरती सांगितलं की शूट करू नाही शकत, म्हणून मी ट्रायपॉड पण काढून ठेवला. आणि मागे इथे खाली एक सुंदर गणपती मंदिर आहे. खूप छान आहे ते गणपती मंदिर, बट सिक्युरिटी असल्यामुळे मला शूट नाही करता आलं. आणि आता आपण बाबुलनाथच्या स्टेप्सवरती आहोत आणि स्टेप्स चढत चाललोय. 108 स्टेप्स आहेत इकडे टोटल. तर हे बघा, आता तरी मी ऑलमोस्ट 40-50 स्टेप्सच चढलोय. अजून 2 स्टेप्स बाकी आहेत. गाईज, आजचं वेदर ना थोडं सनी असल्यामुळे एवढं जास्ती ऊन नाहीये, त्यामुळे बेटर आहे. स्टेप्स चढायला काय वाटत नाहीये. 100 स्टेप्स चढायला बोललं तरी इझी असलं तरी खूप असं फील होतं चढताना. हे बघा, इथून आपलं बाबुलनाथ मंदिर आहे. हे गाईज, माझं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे बाबुलनाथ मंदिरमध्ये. मी आता आतमध्ये जाऊन सुद्धा आलो. मंदिर बंद होणार आहे आता. लकीली माझं दर्शन झालं आणि आता ते लोक मंदिर बंद करतायत. सो माझं खूप सुंदर पद्धतीने दर्शन झालं. इथे खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत गाईज. म्हणजे तुम्ही इथे याल ना तर लिटरली हा पूर्ण एरिया मंदिराच्या आतमध्ये तर खूप पॉझिटिव्हिटी आहे. खूप एनर्जी फील होते, एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक ऑरा फील होतो. आणि मला इथे आता सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटते. आता मी आतमधलं शूट नाही करू शकलो, तुम्हाला मी आतमधलं नाही दाखवू शकत ब्लॉगमध्ये, कारण अलाउड नाहीये, रेस्ट्रिक्शन्स आहेत, कॅमेराज अलाउड नाही आहेत आतमध्ये. तर मी आतमध्ये नाही शूट करू शकलो. बट तुम्ही हे माझ्या मागे जे आहे हा पूर्ण मंदिरचा जो आहे तो कॉरिडोर टाईप पॅसेज आहे. इथे सुद्धा देव आहेत, इथे श्रीकृष्ण भगवान आहेत, राधाजी आहेत आणि जे श्रीनाथजी महाराज जे बोलतात, श्रीनाथजी महाराज बाबा, त्यांचं सुद्धा इथे मागे मंदिर आहे. तर इथे दर्शन करून तुम्ही बाबुलनाथचं दर्शन घेऊ शकता. सो एक खूप सुंदर गोष्ट जी इथे आहे ना, ती अशी आहे की इथे मागे श्री काशी विश्वनाथ जे आहे, त्या काशी विश्वनाथ मंदिराची सेम टू सेम रेप्लिका या मंदिरामध्ये इथे स्थापन केलेली आहे. सो त्याचं सुद्धा मी दर्शन घेतलं. त्याचा व्हिडिओ मी काढू शकलो, होपफुली तो अलाउड आहे. बट बाबुलनाथ मंदिराचं जे मेन आतमध्ये आहे, बाबुलनाथांचे जे मूर्त, त्याचं मी नाही काढू शकलो. अलाउड नाही आहे ऑब्व्हियसली. सो तुम्ही इथे आलात ना तर व्हिजिट करा. तुम्हाला स्वतः प्रत्यक्षात डोळ्याने बघायला ते खूप प्रसन्न आणि खूप भारी वाटेल. सो आता मी इथून मंदिरामधून पाया पडून थोडा वेळ बसून मग इथून निघीन आणि मग आपला जो व्लॉग आहे तो खाली उतरताना आपण बोलूया, ठीक आहे? सो गाईज, फायनली मी आता बाबुलनाथ मंदिरमधून बाहेर आलोय. ऊन आहे म्हणून मी थोडं मंदिराच्या साईडला येऊन शूट करतोय. सो माझ्याकडून जेवढं होऊ शकलं ना तेवढे मी तुम्हाला बेस्ट सीन्स दाखवलेत ब्लॉगमध्ये. आतमध्ये शूट करायला अलाउड नाहीये, बट बाहेरून जेवढे फुटेजेस मी शूट करू शकलो तेवढे फुटेजेस मी तुम्हाला शूट करून दाखवलेत. सो आय होप यू गाईज लाईक द व्हिडिओ. सो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सगळे लोक बघता, हे मला खूप आवडतं की तुम्ही बघता, पण प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मला मोटिवेशन अजून मिळेल आणि मी अजून छान छान ब्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आजच्यासाठी एवढंच. मी तुम्हाला भेटेन परत एकदा नवीन कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, सी यू, लव्ह यू ऑल, बाय बाय.